पॅकेज रिसीव झालं माझं. रेटिंग मागवलं होतं 20 लाईफ. बघूया काय आहे. शेकर आले 123 ग्रामचं आधी होतं माझ्याकडे आणि आता हे अनबॉक्सिंग केली आहे मी. चेक घेतली 319 ग्रामचे 20 लाईफ. सरळ येते की नाही येते माहिती नाही, मी मिरर करेन नंतर. 319 ग्राम इज नेट वेट. क्रिएटिन मोनोहायड्रेट शिकंजी फ्लेवर काय नॅचुरॅटिकल फॉर ॲडल्ट्स काय आहे माहीत नाही, पण छान आहे. 123 ग्रामवाला छान वाटलं मला. छोटवालं लास्ट टाईम मागवलं ऑफर होती 300. हे पण 600-750पर्यंत मिळालं ॲमेझॉनवरती. जर 20 लाईफच्या ॲपवरून मागवत असेल तर महाग पडणार. ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवलं तर थोडं स्वस्त पडेल. गपचूप तिकडूनच मागवा. 20 लाईफच्या ॲपवरती जायची गरज नाही, उगाच महाग पडणार. गुड प्रोडक्ट 20 लाईफ. बॉटल ओपन करते आता. अच्छा 20 लाइफ अगर तुम देख रहे हो ना तो ये जो चीज़ है ना इसके ऊपर देखो ढक्कन पे थोड़ा सा क्रिएटिन लगा हुआ है बाहर एंड इधर उधर भी स्पिल हुआ था. अच्छा ये चीज़ है कि मैं डिलीवरी लेट हो गया. लाइक मैं अवेलेबल नहीं था जिस दिन डिलीवरी प्लान था उस दिन. बट द थिंग इज़ दैट कि बाहर बहुत सारा लीक हो गया है. बॉटल को भी इधर भी लगा हुआ तो था. सो मेक श्योर इट डोंट हैपन नेक्स्ट टाइम प्लीज़, क्योंकि फिर बहुत मतलब एक्सपीरियंस भी गंदा आता है, प्रेजेंटेशन ख़राब हो जाता है तुम्हारा. देख लो ज़रा, पैसा दे के मंगाया है भाई, थोड़ा सा सही से एटलीस्ट इतना वो करके थोड़ा सा मेक श्योर करके भेजा करो ना प्लीज़. If you can see this then just make sure it is clean from next time please. देखो कैसे लगा, बहुत गंदा लगता है. 1 ग्राम तो ऐसे ही चला गया इसमें से, इसीलिए. बाकी प्रोडक्ट के बारे में नॉट सो गुड प्रेजेंटेशन. 20 लाइफ पूरा लीक चल रहा है, बाहर तक लीक हुआ है पूरा. हाउ इट इज. पैसा दे के मंगाया चीज़ प्लीज़ थोड़ी पैकिंग में रहने दो ना. 3 ग्राम में ऐसा 1 ग्राम तो ऐसे ही चला गया. देखो ढक्कन पे भी आधा आया हुआ है बाहर. इधर थोड़ा बहुत था वो मैंने चाट लिया इधर ही, ताकि वेस्ट ना जाए, ज़मीन पे ना पड़े. महंगा है ब्रो, थोड़ा सा ध्यान रखो ना. इट्स नॉट एक्सपेक्टेड ना ब्रो. हां सो आता हा कोड स्कॅन करतोय मी. आणि इकडचा बघून कोणी स्कॅन करू नका, चेक करू नका, कारण की ऑलरेडी स्कॅन आहे. आणि लास्ट टाईम मागवलेलं पॅकेज त्याच्यामध्ये विषय असा असतो की प्रोडक्टची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी म्हणून हा स्कॅनर दिलेला असतो. तो डायरेक्ट आपण ॲपवरती जातो आणि प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला आणि एक बेसिकली टिक होऊन जातो की बाबा प्रोडक्ट ऑथेंटिक आहे हे असं. तोच विषय, बाकी काय नाही. एक मिनटं हाच मोबाईलची रेकॉर्ड करते, नंतर मग स्कॅन करेन मी. ठीक आहे, छान असतं प्रोडक्ट. ओपन करून दाखवतो. एक स्कूप तेवढं फ्री मिळालं आहे मला यावेळी, कारण की मी 319 ग्रामवाला मागवलं. ॲपवरून मागवलं असतं तर हे नाही मिळालं असतं. ॲमेझॉनवरून मागवलं म्हणून नाही मिळालं. थँक्यू सो मच. आपली पट्टी कुठे गेली त्याच्यात अनबॉक्सिंग केलेली ती. हां मिळाली. असं स्पेशल टूल ठेवायचं आपलं अनबॉक्सिंगचं. आता बघ सॉरी फॉर द नॉइस. दिस टाइम मी ट्राय करणार की अर्ध्यावरतीच कट करेल आणि अर्धा तसंच राहू दे, जेणेकरून मी लेवल करून काढू शकतो प्रॉपर. म्हणजे स्कूप असं घासून येणार मग त्याला, मग ते प्रॉपर तेवढीच अमाऊंटमध्ये एक स्कूपच बाहेर आहे, तर एक्स्ट्रा बाहेर. हां सो मी काय म्हणतो की आता अर्धच हे करणार आहे, हाफ द वेज ओपन करणार आहे आणि हाफ द वेजचं जे हे सील आहे ना ते तसंच ठेवणार आहे. दाखवतो 1 मिनिट. हां सो लेट्स कंटिन्यू.
सॉरी अगेन फॉर द नॉईस. ते खूप गरम होत आहे. मेचा महिना आहे आणि जर फॅन नाही लावला तर माझी वाट लागेल कामाला. त्यामुळे फॅन चालू होता, आता बंद केलं आहे. ठीक आहे, थोडीशी वाट लागेल तरी पण लेट्स सी. अनबॉक्सिंग अशीच करायची असते कारण की दाखवतो कशासाठी. आणि मी उरलेले सुंदरपैकी पाव. त्यामुळे आता पूर्णच काढावं लागतंय. पण याच्यात मला स्कूप नाही दिसत आहे. स्कूप कुठे गेलाय? आता स्कूप शोधा. बीच लाइफ क्या कर रहे हो ब्रो? स्कूप किधर है? अभी स्कूप ढूंढना पडेगा मैं खुशी. छोडो, मैं पहिल्या ह्याच्यातला स्कूप घेऊन येतो. 1 मिनिट. लेट्स आधीचा त्यातला स्कूप काढणार होता मी आणि त्याच्यात यूज करणार अनलेस अँड अंटिल ह्याच्यातला स्कूप रिव्हील होत नाही. सिपर दिलं त्यांनी, काय म्हणतात त्याला, फक्त डिस्प्ले. ठीक आहे, सिपर म्हणूया, बॉटल म्हणूया, मिक्सर म्हणूया. त्याच्या आतमध्ये गोळा पण आहे बघा, त्याने मिक्स करायचं. 1 मिनिट. हा स्कूप आहे. अराउंड किती ग्रामचा बोलतोय ते? अंदाज नाही होतो किती ग्रामचा असेल. 1 ते 1.5 ग्रामचा तर असणार अंदाजे. हो, डेफिनेटली. आता हे स्कूप करते. फर्स्ट स्कूप फ्रेशली क्रिएटिन मोनोहायड्रेटचा. बीच लाइफ क्रिएटिन मोनोहायड्रेट कोणत्याही शिकंजी फ्लेवर. फर्स्ट स्कूप माझ्या पैशाने घेतले, स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, कंटेंट आहे. तर त्याचे 1 स्कूप बाहेर पडला. आता जर समजा ह्या हाफ एरियामध्ये तिकडे ते सील असती त्यामुळे त्याला असं स्क्रॅच केलं असतं अँड देन मग ह्याच्यातलं लेवल झालं असतं. दाखवतो 1 मिनिट. जस्ट लाईक दॅट. आता बघा किती प्रॉपर झाले. छान. टाकूया सिपरमध्ये. आता स्कूप जाणार याच्यात आणि आधी ह्याला झाकण लावणार. तर मग सगळं पाणी नवीनवाल्या डब्यामध्ये पडेल आणि मागे लागतील. माझं टमलर आहे. अरे टमरेल आहे, टमरेल. बस झालं बरं पाणी. याच्यावर कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये. लाईट बंद झाली माझी. 1 मिनिट. अरे भेंडी नाही पेटणार तर संपली चार्ज. चेक करून घेऊया.
घाम बघ बाबू बेकार गरम होतं मुंबईमध्ये. पावसाळ्याच्या मुंबईत कोणी येणार शीत तर थांबा शीत करून घेतो. टेस्ट करूया. ऐक लेट मी टेस्ट इट. कसं वाटतंय ऑल्दो हाली वर्कआउट नाही केलंय खूप दिवस तरी पण फर्स्ट न्यू बॉक्स स्मेल छान आहे. नाईस. खरंच खूप मला बेकार वाट लागली. माझा व्हिडिओ आवडला असेल, मला बोलायला जमत तर नाही पण लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, आवडत असेल कंटेंट तर सबस्क्राईब करा, नाही तर असं काही विषय नाही कंपल्सरीचा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. क्लिअर. बाय.